अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघाच शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित आहे। शुक्रवारचा दिवस हा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये स्थिर करण्यासाठी आणि आपली जी कुलदेवी आहे या कुलदेवीला आपल्या घरात जागृत करण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच शुक्रवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे। कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी तुम्हाला तुमच्या कुलदेवीला फक्त ही एक वस्तू अर्पण करायची आहे। ही एक वस्तू जर तुम्ही शुक्रवारच्या दिवशी आपल्या कुलदेवी मातेला अर्पण केली तर आपल्या घरात अखंड कुलदेवी माता जी आहे ती प्रसन्न राहील। कुलदेवीचा आशीर्वाद आपल्या घरातील प्रत्येक सदस्याला मिळत जाईल। बघा, आपली कुलदेवी जी आहे ना ती आपल्या घरात, आपल्या कुटुंबात जागृत असणं खूप महत्त्वाचं असतं। मी नेहमीच तुम्हाला सांगत असते की फक्त कुलदेवीची मूर्ती घरात आणून ठेवले, देवघरात कुलदेवीचा फोटो किंवा टाक आहे, कधीच त्याची पूजा अर्चा नाही, कधीच त्याची मनोभावे सेवा नाही। कुलदेवी जर घरात जागृत नसेल तर घरात खूप अडथळे येतात, घरात खूप संकटे येतात, घरात खूप विघ्न येतात। मग एखाद्या व्यक्तीचा विवाह जुळण्यास विलंब होतो, एखाद्या व्यक्तीला नोकरी लागत नाही, एखाद्या व्यक्तीच्या प्रत्येक कामात अडथळे येतात, एखाद्या व्यक्तीच्या पाठी सतत आजारपण सुरू होतं। मग जेव्हा असे अडथळे सुरू होतात, विघ्न येतात, संकट येतात, तेव्हा आपल्याला कळून चुकतं मी सगळ्या सेवा तर केल्या, मी सगळं केलं, पण मी कुलदेवीलाच विसरले। बघा, बाकी सगळ्या देवांची एक वेळ सेवा विसरलात तरी चालेल, पण कुलदेवीला कधीच विसरता कामा नये। कारण जेव्हा ती आपल्या घरात जागृत असते तेव्हा आपल्या कुटुंबाचं संरक्षण ती करत असते, आपल्या कुटुंबाचा जो कुलाचार आहे तो पुढे नेत असते, आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला ती सुखात ठेवत असते। मंगळवार आणि शुक्रवार हे दोनही वार जे आहेत ते लक्ष्मीसाठी, आपल्या कुलदेवीची सेवा करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत। आता ज्यांनाही वाटते की आमची कुलदेवी खरंच आमच्यावर प्रसन्न नाहीये किंवा कुलदेवीची सेवा करायची आहे, कुलदेवीला प्रसन्न करायचं आहे, कुलदेवीला जागृत करायचं आहे, मनामध्ये ही इच्छा आहे, ती इच्छा पूर्ण करायची आहे आणि त्याच्यासाठी जर तुम्हाला काही करायचं असेल तर त्याच्यासाठी मी आत्ता या व्हिडिओमध्ये जी सेवा सांगणार आहे ही सेवा तुम्हाला करायची आहे। बघा, शुक्रवारच्या दिवशी तुम्ही शुक्रवारी केली तरीही चालेल, मंगळवारी केली तरीही चालेल। आता शुक्रवारचा मी तुम्हाला सांगते, शुक्रवारी संध्याकाळी म्हणजे 4च्या पुढे, रात्री 9च्या आत तुम्ही कधीही ही सेवा किंवा हा जो उपाय आहे तो करू शकता। याच्यासाठी तुम्हाला एक खाऊचं पान घ्यायचंय, ज्याला विड्याचं पान किंवा नागवेलीचं पान असंही म्हणतो। पान, फुलं, हार, पूजेचं साहित्य जिथे भेटतं तिथे तुम्हाला सहज मिळेल। आपल्याला एक विड्याचं पान घ्यायचं आहे आणि या विड्याच्या पानावरती थोडंसं तुम्हाला गुलकंद ठेवायचं आहे। जिथे बनवलेला डायरेक्ट विडा मिळतो बघा, खायचा विडा असतो, गोड विडा ज्याला स्वीट पान असं म्हणतो, तर तिथे तुम्हाला हे रेडीमेड पानही मिळून जाईल किंवा फक्त हे पान तिथे घेऊन जा, त्यांच्याकडेही असतं, तिथून घ्या। त्या पानावरती थोडीशी कातरलेली सुपारी टाका, थोडं गुलकंद टाका, थोड्या अक्षदा टाका, यावरती थोड्याशा 2-4 फुलांच्या पाकळ्या टाका आणि जे साहित्य असतं विड्याच्या पानामध्ये घालायचं ते घाला, त्याचा एक विडा बनवा। ठीक आहे, हा बनवलेला विडा जो आहे तो तुम्हाला शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी आपल्या कुलदेवीला अर्पण करायचा आहे। हा विडा अर्पण करत असताना तुमची जी काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे आणि दुर्गा सप्तशती जे ग्रंथ आहे या दुर्गा सप्तशती ग्रंथातील तुम्हाला 11वा अध्याय पूर्ण वाचायचा आहे, संपूर्ण 11वा अध्याय वाचायचा, इच्छा व्यक्त करायची आणि दुर्गा सप्तशतीतील 11वा अध्याय। समजा दुर्गा सप्तशती तुमच्याकडे नसेल तर नका वाचू, तुम्ही फक्त मोबाईलला लावला तरीही चालेल, गुगलला मिळेल तिथे ऐका, काहीच पॉसिबल नसेल तर फक्त कुलदेवीचं स्मरण करा आणि हा जो विडा बनवलेला आहे तो कुलदेवीला अर्पण करा। विडा अर्पण करत असताना सगळ्यात अगोदर जसं आपण नैवेद्य दाखवताना थोडंसं पाणी, चौरस आपण पाणी फिरवतो सेम त्याच पद्धतीने चौकोनी पाणी फिरवायचं आहे। त्याच्यानंतर एक छोटी प्लेट किंवा एक कापड ठेवून त्याच्यावरती हा विडा ठेवायचा आहे, पुन्हा वरून थोडंसं पाणी म्हणजे जल अर्पण करायचं आहे, फिरवायचं आहे। त्याच्यानंतर कुलदेवी मातेला तुमची मनामध्ये तुमची जी इच्छा असेल तुमच्या मनात ती इच्छा कुलदेवी मातेला पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे। त्याच्यानंतर एक छोटी वाटी घ्यायची आहे
किंवा औक्षणाचं ताट घेतलं तरीही चालेल। त्या औक्षणाच्या ताटात ही मातीची पणती किंवा छोटी वाटी ठेवा, त्या 4-5 कापराच्या वड्या घाला, कापूर प्रज्वलित करा आणि कापूर प्रज्वलित करून तुम्हाला कुलदेवीची आरती म्हणायची आहे। कुलदेवीची आरती येत नसेल, माता लक्ष्मीची जी पण आरती येत असेल ती आरती म्हणू शकतात। आरती म्हणत तर तुम्हाला त्या कापराचा जो धूर आहे तो संपूर्ण धूर तुम्हाला कुलदेवीला अर्पण करायचा आहे। बघा, याच्यासाठी आपल्या देवघरात कुलदेवीचा फोटो टाक असणं खूप महत्त्वाचं आहे। आता ज्यांना हा उपाय करायचा आहे, सेवा करायची आहे, पण अजूनही कुलदेवीचा फोटो किंवा मूर्ती देवघरात नाहीये, तर त्यांनी या उपायासाठी सुपारी ठेवा, त्या सुपारीला कुलदेवीचं स्वरूप समजा आणि त्यांच्यानंतर हा उपाय किंवा ही सेवा करा तरीही चालेल। इतकं केलं की त्याच्यानंतर हा जो विडा आपण कुलदेवीला अर्पण केलेला आहे हा विडा असाच ठेवून द्यायचा। संपूर्ण शुक्रवारचा दिवस म्हणजे शुक्रवारची रात्र असाच ठेवायचा। शनिवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी शनिवारच्या दिवशी हा विडा तुम्ही निर्माल्यात टाकून देऊ शकता। तुम्ही जिथे तुमचं पूजेचं निर्माल्य टाकता त्या निर्माल्यात वाहत्या पाण्यामध्ये असेल किंवा घराच्या आजूबाजूला काही झाडं असतील तर त्या झाडाखाली तुम्ही नेऊन हा विडा ठेवू शकता। पुन्हा पुढचा शुक्रवार आला की त्या शुक्रवारी पुन्हा हा एक पानाचा विडा कुलदेवीला अर्पण करायचा। असं सलग 5, 7, 9 किंवा 11 शुक्रवार तरी करा। बघा, 5, 7, 9 किंवा 11 प्रत्येक शुक्रवारी कुलदेवीला हा विडा अर्पण करायचा, आरती करायची, इच्छा व्यक्त करायची। या उपायाने तुम्हाला अगदी 10-12 दिवसांमध्ये अनुभव येईल की माझं वर्षानुवर्षांपासून अडलेलं काम जे होतं ते पूर्ण झालं। माझ्या या इच्छेमध्ये सतत अडथळे येत होते, ते अडथळे दूर होऊन माझ्या इच्छा पूर्ण व्हायला लागल्या। तुम्हाला रिअलाइज व्हायला लागेल 10 ते 12 दिवसात की माझ्या घरात एक अद्भुत शक्ती म्हणजे माझ्या कुलदेवीची शक्ती, माझ्या कुलदेवीचा वास माझ्या आता घरात आहे। जिथे घरात नकारात्मकता होती तिथे सकारात्मकता येईल। या उपायाने तुमची कुलदेवी तुम्हाला साथ देईल, तुमची कुलदेवी जागृत राहील। घरामध्ये कोणाचा विवाह जुळत नसेल तर ती इच्छा पूर्ण होईल, नोकरीची असेल तर ती इच्छा पूर्ण होईल, म्हणजे अडलेली प्रत्येक कठीणातील कठीण जी इच्छा असेल तर ती इच्छा तुमची पूर्ण होईल। अत्यंत साधा सोपा उपाय आहे, कुलदेवीला प्रसन्न करणारा हा उपाय आहे। तुम्ही कितीही ग्रंथांमध्ये बघितलं, तुम्ही व्हिडिओमध्ये बघाल, तुम्ही कुलदेवीच्या प्रत्येक सेवात जर बघाल ना तर कुलदेवीला सर्वात प्रिय किंवा कुलदेवीला प्रसन्न करणारी जर कुठली गोष्ट असेल तर ती म्हणजे पानाचा विडा। बऱ्याच वेळा आपण कुलदेवीची ओटी भरतो, मानसन्मानाने सगळं करतो, पण त्या ओटीत विडा द्यायला विसरतो। जेव्हा जेव्हा तुम्ही कुलदेवीची ओटी भरता लक्षात ठेवा त्या ओटीतही आपल्याला पानाचा विडा द्यायचा असतो, तरच ती ओटी कुलदेवी ही स्वीकारत असते। तर अत्यंत साध्या सोप्या भाषेत तुम्हाला सांगितलेलं आहे, आवर्जून या पद्धतीने आपल्या कुलदेवीची ही सेवा नक्कीच करा।